आत्ताच वटपौर्णिमा झाली, पण येणारी पौर्णिमा पण तेवढीच महत्त्वाची आहे. ती म्हणजे गुरुपौर्णिमा. होय, गुरुपौर्णिमा आपल्या स्वामी भक्तांसाठी एक दिवाळीच असते म्हटलं तरी चालेल. गुरुपौर्णिमेला कोणी गुरुपद घेत असतं, तर गुरुपौर्णिमेनिमित्त कोणी पारायण चालू करत असतं. मग ते 21 दिवसाचं असो किंवा मग 11 दिवसाचं पारायण करू शकतो किंवा जी काही आपल्याला सेवा जमत आहे ती आपण सेवा करत असतो. तर नेहमीप्रमाणे पण यावर्षी जर आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते केव्हापासून सुरुवात करायची किंवा 11 दिवसाचं करायचं असेल तर ते कसं करायचं आणि कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल ही माहिती आहे. तर गुरुपौर्णिमा जी आहे ती 29 जुलै रोजी आहे आणि आपल्याला जर 21 दिवसांची सेवा करायची असेल तर 9 जुलैपासून 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात करावं लागणार आहे. 9 जुलै रोजी आहे गुरुवार आणि आपल्याला गुरुवारपासूनच स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे. मग आपण कोणतीही सेवा करू शकता. जर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर संकल्प करून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता संकल्पयुक्त सेवा का करतात, तर तुमची काही अडचण असेल किंवा तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण संकल्प करत असतो. आणि संकल्प करण्या अगोदर आपल्याला मठामध्ये जाऊन किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून यायचं असतं स्वामींसमोर आणि घरी येऊन संकल्प सोडायचा असतो आणि संकल्प फक्त पहिल्या दिवशी सोडायचा असतो. 21 दिवसांची सेवा करताना फक्त पहिल्या दिवशी संकल्प सोडून सेवेला सुरुवात करायची असते. रोज रोज संकल्प सोडायचा नसतो. आता संकल्प कसा सोडायचा याबद्दल सर्वांना माहिती असेलच. जर माहिती नसेल तर आपल्या उजव्या हातामध्ये 2-3 पळी पाणी घ्यायचं असतं आणि त्यामध्ये थोडी अक्षदा फूल घेऊन स्वामींसमोर बसून आपण आपली इच्छा बोलायची असती आणि 21 दिवसांचं पारायण किंवा सेवा जे काय आपण करणार आहोत ते स्वामींना सांगायचं असतं की माझी ही इच्छा आहे आणि त्याबद्दल मी ही संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी असा संकल्प सोडत आहे. म्हणून ते हातातलं पाणी आपण त्या तामणामध्ये सोडायचं असतं आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प सोडत असताना आपण गोत्र बोलायचं असतं आणि गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं असतं. म्हणजेच की मी काश्यप गोत्राची आणि आपलं स्वतःचं नाव घ्यायचं असतं. मग आपली इच्छा बोलून आपण जी काही सेवा करणार आहोत आणि किती दिवस करणार आहोत ते बोलून इच्छा पूर्ण होण्यासाठी ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे म्हणून ते पाणी तामणात सोडून मग सेवा सुरुवात करायची आहे. गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त जे आहेत ते सर्वच म्हटलं तरी चालेल ते गुरुपद घेत असतात. पण जे गुरुपद घेत नाहीत ते सुद्धा स्वामी सेवा करतच असतात. मग संकल्पयुक्त सेवा नाही शक्य झाली तर तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपण हे 21 दिवसामध्ये करायची आहे. आणि सेवा केलेली कधीच वाया जात नाही. आपल्याला हे सेवेचं फळ लगेच दुसऱ्या दिवशीच भेटतं असं नाही आहे. पण जेव्हा पण आपण कोणत्याही अडचणीत असो, कोणत्याही संकटात असो, तेव्हा ही सेवा आपल्या कामी येत असते आणि स्वामी समर्थ आपल्यापासून कधीच भक्ताला दूर करत नाहीत. ते कधी ना कधी आपल्याला ते सेवेचं फळ देत असतात. आणि म्हणूनच आपण सेवा करायची असते. काहीच न करण्यापेक्षा जेवढी शक्य असेल तेवढी सेवा तर आपण करू शकतो. आता ह्या 21 दिवसामध्ये आपण सेवा कोणती करायची आहे ते पाहूया. तर सर्वप्रथम आपण संकल्प वगैरे सोडल्यानंतर स्वामी स्तवन पठण करायचं असतं. बघा, नित्यसेवेच्या बुकमध्ये स्वामी स्तवन आहे ते सुरुवातीला स्वामी स्तवन पठण करायचं आहे आणि मग सेवा सुरू करायची असते. आणि नित्यसेवेमध्ये सुद्धा म्हणजे रोजही तुम्ही स्वामी स्तवन पठण करून स्वामींची सेवा सुरू करायची असते. आणि स्वामी स्तवन पठण करायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं लागतील. आणि आता सेवेमध्ये बघा, तुम्ही 11 माळी जप रोज करू शकता. म्हणजे 11 माळी जप करू शकता, तारक मंत्र 11 वेळेस पठण करू शकता. पण जप करताना आपल्याला शांततेत जप करायचा आहे. म्हणजे 11 माळी जप जर आपण संकल्पयुक्त करत असाल तर घाईघाई करून जप करायचा नाही आहे. उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. आणि तुम्हाला जर 11 माळी जप तसा होत नसेल, फक्त घाईघाई करण्यात अर्थ नाही आहे, मग त्याऐवजी 1 माळ केली तरी ती स्वामींपर्यंत पोचणार आहे. मग तुम्ही संकल्प करतानाच ठरवा की आपल्याला 11 माळी रोज जप करणं शक्य होणार आहे का आपण 1च माळ जप करणार आहोत, ते तुम्ही संकल्प करते वेळेस ठरवा. त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त तारक मंत्र पठण करू शकता. 11 वेळेस रोज तारक मंत्राचं पठण करू शकता. आणि स्वामी चरित्र सारामृत हे पण आपल्याला 21 दिवस, मग तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही पाठ करू शकता. जर संकल्पयुक्त तुम्ही 21 दिवस पाठ करण्याचं ठरवलं तर रोज तुम्हाला 1 पाठ करावं लागणार. 1 पाठ म्हणजे
पहिल्या अध्यायापासून 21वा अध्याय पूर्ण 21 अध्याय रोज पठण करणे. मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल, तुम्ही संकल्प करताना ठरवा की तुम्ही 21 दिवसामध्ये किती पाठ करणार आहात. म्हणजे जर रोज एक पाठ करायचा असेल तर 21 दिवसात 21 पाठ होतील. आणि जर तुम्हाला तेवढे शक्य नसतील तर मग रोज तुम्ही 7 अध्याय पठण करून पण पाठ करू शकता किंवा रोज 3-3 अध्याय पठण पण करू शकता. तुम्हाला एक दिवसात एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही 7-7 अध्याय पठण करून पण 3 दिवसामध्ये एक पाठ करू शकता. असे तुम्ही 21 दिवसात 7 पाठ होतात तुमचे. आणि जर तुम्ही रोज 3 अध्याय पठण केले तर तुमचे 21 दिवसात 3 पाठ होतील. आता संकल्पयुक्त सेवा जर करत असाल म्हणजे रोज एक अध्याय तुम्ही पठण करत असाल तर आपल्याला तो एकाच बैठकीत करायचा असतो. पण जर अचानक कधी काही काम आलं आणि मध्येच उठावं लागलं तर आपण मनात काहीही विचार न आणता नमस्कार करायचा स्वामींना आणि उठू शकता. कारण काही सांगता येत नाही की अचानक काही काम येऊ शकतं, कोणाकडे लहान बाळ असू शकतं, तर काही मनात विचार आणायचे नाहीत की मध्येच कसं उठू शकता. किंवा मग तुम्ही सकाळी थोडेसे अध्याय पठण करू शकता, नंतर दुपारी, नंतर संध्याकाळी असं करून पण तुम्ही एक पाठ एका दिवसामध्ये करू शकता. शेवटी नियमांपेक्षा भावभक्ती महत्त्वाची आहे आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला मांडणी करायची गरज नाहीये. पण जर तुम्हाला वाटत असेल की मला मांडणी वगैरे करूनच सेवा करायची आहे तर तुम्ही तशी मांडणी करू शकता. मांडणी कशी करायची तर एका चौरंगावरती कलश वगैरे स्थापन करू शकता. स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्ही मांडणी करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथ तिथं मांडू शकता आणि मग तुम्ही रोज तिथे बसून पारायण करू शकता. 21 दिवस संकल्पयुक्त सेवा करायची म्हटलं तर 21 दिवस मांडणी ठेवणार असाल तर बघा, जर तुम्हाला शक्य असेल मांडणी ठेवणं तर ठीक आहे, नसेल तर न मांडणी करता आपण देवघरासमोर बसून पण ही सेवा करू शकतो. तर ही सेवा करताना नियम कोणकोणते आहेत तर बघा, नियम म्हणजे पहिला नियम आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नाहीये. स्वामी सेवा करत असताना कोणतीही स्वामींची सेवा असो मांसाहार करायचा नसतो. त्यामुळे मांसाहार वर्ज्य आहे, परान्न पण वर्ज्य आहे. आता जर घरातलं जवळचं प्रोग्राम असेल तिकडं तुम्ही गेला तर तिथे तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही माहेरी गेलात तर तुम्ही तिथेही खाऊ शकता. त्यामुळे हे 2 नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. आणि जर तुम्ही बाहेर गावी गेलात तर मग त्या दिवशी तुमचं पारायण होणार नाही, तर तुम्ही मग अगोदरच पारायण करून जा. म्हणजे एक दिवसात तुम्हाला जर 2 शक्य असतील तर तुम्ही 2 करा. किंवा जर तुम्ही बाहेर कुठे जाणार आहात तर तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहिला तर तुम्ही लगेच आत्ता सुरुवात करू शकता. म्हणजे तुमचे 21 दिवसामध्ये जर 1-2 दिवस तुम्ही बाहेर जाणार असाल तर 1-2 दिवस तुम्ही अगोदर सेवा करण्यास सुरुवात करू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ 9 तारखेच्या नंतर पाहिलात तर जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हापासून पण सेवा चालू करू शकता. मग ती 29 तारखेच्या जर पुढे गेली 1-2 दिवस तरीही काही हरकत नाही. किंवा मग तुम्ही 11 दिवसाची सेवा पण करू शकता. फक्त एवढंच आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक तरी स्वामींची सेवा संकल्पयुक्त सुरू करायची आहे. मग ती कोणतीही असो, तारक मंत्र असो किंवा स्वामी जपमाळ असो किंवा स्वामी चरित्र सारामृताची सेवा असो, एक तरी सेवा आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त करायलाच हवी. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.